अगं बाळा, ते कवच झाशी नरेश गंगाधररावांचं आहे आणि ते सगळीकडे शोधतायत. कुठे ठेवलंयस तू? कुठे हरवलं तर नाहीस ना? मनू, अगं कुठे हरवलंस तू? मनू, सापडला? आजी साहेब, काही वेळापूर्वी इथे माझ्या गळ्यात होतं आणि आता ठाऊक नाही. आठव जरा, कुठे हरवलंस तू? जा शोध. बघू बघू. छान आहे. पहा तर आई साहेब. आमच्या मुलीच्या हातावर मेहंदी किती छान दिसते. मग तर आम्हाला बक्षीस पण मिळायला हवं ना? अवश्य. हे सगळं गरिबांमध्ये वाटून टाका. आमची मुलगी आता थोडी विश्रांती घेणार आहे. तुम्ही सर्वजणी संध्याकाळी या. आता ये बाळा. अप्पा, मला स्वतःलाच कळेन असं झालंय की ते कवच कुठे पडलं असेल. मनू, तुला ह्याची कल्पना नाहीये. ते कवच झाशी नरेशांचं आहे. त्यांच्या स्वर्गवासी पत्नीने त्यांना दिलं होतं. त्यांना अतिशय प्रिय आहे ते. आणि त्यांनी ह्याच महालातल्या एका मुलीच्या गळ्यात पाहिलंय ते. परंतु अप्पा, ते कवच तर आम्हाला गंगा मातेने दिलं होतं. अगं मिळालं असेल, पण ते आता आहे कुठे ते शोध तू. हे बघ, श्रीमंत सरकार काशी नरेशांना वरात आणायचं निमंत्रण पाठवण्याच्या आधी ते कवच सापडणं खूप महत्वाचं आहे. अन्यथा अनर्थ घडू शकतो बाळा. अरे देवा. बाळा, ही वस्त्र आणि ह्या आभूषणांपैकी तुला जे आवडेल ते तू घाल. हो आई साहेब. आणि हो, आराम करताना हाताच्या मेहंदीची काळजी घे. पुसू देऊ नकोस. हो. इंदू बाळा, ये इथे ये. बैस. आता तो क्षण आलाय की तू आमच्यापासून दूर जाशील. काय करू बाळा, एक पिता आहे ना, जिला इतके वर्ष फुलासारखं जपलं, ती आज आमच्यापासून दूर जाणार. आणि आमच्यापाशी
आमच्यापाशी स्मृतीच शेष राहणार. ईश्वराचे लाख लाख आभार. यावेळेस तुझ्या विवाहासमयी कुठलीही अडचण निर्माण नाही झाली. जर असं घडतं तर आम्ही जिवंत नसतो राहिलो. प्रत्येक कन्या एक ना एक दिवस आपल्या पित्यापासून दूर होऊन एक नवं आणि सुखमय जीवन सुरू करते. निघतो आता. वरातीचं निमंत्रण पत्र द्यायचंय. परत शोधूया म्हणजे नक्की मिळेल. अरे देवा, कवच मनूच्या गळ्यातच होतं. देवा रे, कुठे गेलं ते? आपल्याला तर माहितीच आहे मोरोपंत, ज्यांच्याशी बोलायची पण आमची इच्छा नसते, आज त्यांचं ऐकावं लागणार आहे आम्हाला. वहिनी साहेब, हे काय करताय? काय शोधता? ते तसं काही नाही. ही बैठक अस्ताव्यस्त दिसली ना, म्हणून आम्ही ठीक करत होतो. अहो वहिनी साहेब, तुम्ही पण ना, कोणाला तरी सांगा, तो करेल ठीक. मोरोपंत जी, माझ्यासोबत चला. काशी नरेशांना वरातीचं निमंत्रण द्यायला जायचंय. आताच कशाला? मला काय म्हणायचं होतं, दुपारच्या वेळी वराडी विश्राम करत असतील. वहिनी साहेब, विवाहामध्ये विश्राम कसला? आता हे सर्व सोडा आणि तुम्ही तयार व्हा. हा मोरोपंत, पंडितांना भेटून शुभमुहूर्त विचारून घ्या, ठीक आहे? जी श्रीमंत सरकार. देवा, तूच आता वाचव रे बाबा. आमची लाज राख प्रभू. ती कन्या सापडणं अत्यंत आवश्यक झालंय रघुनाथ. आता तुमचं केवळ हेच काम आहे की कशाही प्रकारे कवच प्राप्त करणं. महाराज मोरोपंतांना मी अगदी नीट समजावलंय. ते नक्कीच त्या मुलीला शोधून काढतील. हेच त्या सगळ्यांकरता उचित होईल. असं कसं शक्य आहे की महालात एक मुलगी आमचं कवच घालून फिरते आणि महालातील माणसांना ठाऊक पण नाही? काय झालंय महाराज? वधूपक्षाकडून वरातीच्या निमंत्रणाच्या प्रथेची सुरुवात होणार आहे. काशी नरेश आपली प्रतीक्षा करतायत. ठीक आहे, जा तू. जी. आम्ही नाही जाऊ शकत. महाराज, क्षमा असावी. खरं तर आपण आतापर्यंत कुठल्याही समारंभात भाग घेतला नाहीये, त्यामुळे आम्ही जाणतो रघुनाथ, परंतु आता आमची मनस्थिती नियंत्रित नाहीये.
आम्ही ते कवच विसरू शकत नाही आहोत आणि अशामध्ये श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या समक्ष जाणं उचित नाहीये. ठीक आहे महाराज, काशी नरेशांना आमचा संदेश पोहोचवला जावा. जशी आपली आज्ञा महाराज. आदरणीय काशी नरेश, शामकराव, आपण आपले सुपुत्र तसेच गणमान्य मान्यवर सर्वांस आमच्याकडे सादर आमंत्रण आहे. सध्या हे निमंत्रण आपल्यापाशीच ठेवा. आम्ही आपला आशय नाही समजलो. आपण सगळं समजू शकता, पण समजू इच्छित नाही. आम्ही आमचे परममित्र झाशी नरेश माननीय गंगाधर रावांचं सिद्ध कवच, जे तुमच्या महालातल्या कोणा मुलीच्या पाशी आहे, आधी ते पाठवा. मग आम्ही आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करू. शामकराव, आपल्याला झालंय काय? एका सामान्य कवचासाठी आपण आमच्या आमंत्रणाचा अस्वीकार करतात? सामान्य? जी गोष्ट एखाद्याला अतिशय प्रिय असते ती सामान्य कधीच नसते. अतिशय मूल्यवान असेल, प्रिय असेल. अजूनही हा बाजीराव पेशवा इतका लाचार झाला नाहीये. असं एकच काय, हजारो कवच आपल्या पुत्रीवरून ओवाळून टाकू शकतो. हजारच काय, लाखो कवच ओवाळून टाकू शकता तुम्ही श्रीमंत बाजीराव पेशवा साहेब. परंतु असीम प्रेम, श्रद्धा आणि भावनेने ओतप्रोत अशा सिद्ध कवचाला इंग्रजांकडून मिळालेल्या पेन्शनच्या तुकड्यांनी आपण विकत नाही घेऊ शकत. वाह वाह, नियती पण कसले कसले खेळ खेळते. यांचे पूर्वज कधी आमच्या दरबारात उभे राहून थरथर कापत असत. आज त्यांचंच रक्त भर सभेत आमच्या प्रतिष्ठेला मातीमोल करण्याचं दुस्साहस करताय. आमच्या पूर्वजांनी जे केलं त्याची शिक्षा आम्हाला कशाला? आपली अधोगती झाली ह्यात आमचा काय दोष? आज आमच्या बळामुळे आणि ईश्वराच्या कृपेने आम्हापाशी सर्व काही आहे. सत्ता, धन, दौलत, ऐश्वर्य. ते सर्व आमचं होतं. पुरे झालं पेशवे महाराज, पुरे. आता काहीही बोलू नका. आम्ही आमच्या आदरणीय मित्राचा आणखी अपमान सहन नाही करणार. आम्हाला ताबडतोब ते कवच हवंय, अन्यथा ही वरात परत निघून जाईल. इंदुताई,
जरा ऐका, हं? आमचे आजोबा कुठे आहेत? महाराष्ट्र वर पक्षाला आमंत्रण द्यायला गेले आदरणीय काशी नरेश, आपण आपल्या वराडींसह आमच्या इथे सादर आमंत्रित आहात. आम्ही आपलं आमंत्रण स्वीकारत आहोत. शीघ्र यावं. हो, आम्ही येतच आहोत. आम्ही आमच्या मित्राची प्रतीक्षा करत आहोत. सांवरिया, खा. नाही खाणार? सांवरिया, तू देखील आमच्या वागण्यामुळे नाराज झालायस, परंतु आम्ही तरी काय करणार. गेल्या 5 वर्षांपासून आमच्या गळ्यात होतं ते. फार मानाने दिलं होतं आम्हाला रमाबाईने. तिची अंतिम भेट होती ती, परंतु आम्ही ते मिळवल्याशिवाय इथून जाणार नाही. महाराज, सर्व आपली प्रतीक्षा करत आहेत. रघुनाथ, क्षमा असावी महाराज. काशी नरेशांनी संदेश पाठवलाय की आपल्या उपस्थितीशिवाय वरात निघणार नाही. ईश्वराचे लाख लाख आभार. यावेळेस तुझ्या विवाहासमयी कुठलीही अडचण निर्माण नाही झाली. जर असं घडतं तर आम्ही जिवंत नसतो राहिलो. अरे तू असं का केलंस? दुसऱ्या वेळेस आहे तुझ्यामुळेच. इंदुताई! हे देवा, काय करू? कुठं शोधू ते कवच? आता तर काही उपाय उरला नाही. मला झाशी नरेशांशीच बोलावं लागेल, नाहीतर इंदुताईंच्या विवाहामध्ये नाही.